आजही आपल्याकडे मनोरंजनासाठी चित्रपटाला प्राधान्य दिलं जातं। आवडत्या चित्रपटाची गाणी बांधावरच्या ट्रॅक्टरपासून ते कारमध्ये मोठ्या आवाजात आपण लावतो। अगदी वृद्धापासून ते लहान मुलांपर्यंत गाण्यावर सगळेच थिरकतात। मात्र गेल्या काही काळात भारतीय चित्रपटातील गाण्याचा दर्जा खालावत चाललाय आणि ते लिहिणाऱ्यांचाही। प्रत्येक गाण्यात एक गोष्ट आणि अनेक भावना दडलेल्या असतात। मात्र आता गाण्यांमधून दाखवली जाते ती अश्लीलता। एका गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार होतीये। गाण्याची इतकी चर्चा झाली की काही तासांमध्येच मेकर्सना हे गाणं YouTube वरून आणि इतर प्लॅटफॉर्म्स वरून देखील हटवावं लागलं। मी बोलतेय कन्नड चित्रपट केडी द डेव्हिल मधील सरके चुनर तेरी सरके या गाण्याविषयी। हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त हे दोघेही या गाण्यावर थिरकले आहेत। सरके चुनर तेरी सरके या गाण्याचे शब्द म्हणजे अश्लीलतेचं दुसरं नाव झालंय। या गाण्यात नेमकं काय आहे, गाणं वादाच्या भोवऱ्यात का सापडलं आणि मेकर्सवर आपलंच गाणं हटवण्याची वेळ का आली, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एक काळ होता जेव्हा गाणी ऐकून तरुणाई प्रेमात पडत असे, मात्र आता तरुणाईला आकर्षित करण्यासाठी गाण्यात गाण्यापेक्षा जास्त त्यातील बीट्स, लिरिक्स, बोल्ड मूव्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धनग्न कलाकार। आता यात भर पडलीये आणखीन एका गाण्याची। जर तुम्ही गाण्याचे शौकीन असाल तर सरके चुनर तेरी सरके हे गाणं कुटुंबियांसोबत दूरच तुम्ही एकट्यातही ऐकू शकत नाही आणि तुम्हाला किळस आल्याशिवाय देखील राहणार नाही। गाण्याचे बोल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। सरके चुनर तेरी सरके हे गाणं अर्जुन जन्या यांनी संगीतबद्ध केलं असून रकीब आलम यांनी त्याचे शब्द लिहिलेत। 15 मार्चला हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं। नेहमीप्रमाणे चाहत्यांनी सुद्धा नोरा फतेहीच्या बोल्ड मूव्सची प्रशंसा केली। मात्र काही तासांतच या गाण्यावर टीकेची झोड उठवली जाऊ लागली। रकीब आलम यांनी लिहिलेल्या या गाण्याला अतिशय खालच्या पातळीचं गाणं म्हटलं जाऊ लागलं। हो, हे तेच रकीब आलम आहे ज्यांनी पुष्पा चित्रपटासाठी अनेक हिट गाणी दिली आहेत। श्रीवल्ली, सामी सामी ही त्यांनी लिहिलेलीच गाणी आहेत। एका डान्स बारच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या या गाण्यात ज्या प्रकारे नोरा फतेहीनं नृत्य केलं आणि ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत ते अत्यंत खालच्या थराचे असल्याची टीका नेटकऱ्यांकडून केली जाते। नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य प्रियम कानुनगो यांनी या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या कुटुंबासोबत बसून हे गाणं पाहू शकतो का, असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। इतकंच नाही तर एका वकिलानं या गाण्याविरोधात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे तक्रार दाखल केली आहे। या गाण्याचा तरुण पिढीवर आणि लहान मुलांवर घातक परिणाम होऊ शकतो असा दावा तक्रारीत करण्यात आलाय। दरम्यान आता हे प्रकरण थेट माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचल्यामुळे निर्मात्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सेन्सर बोर्डच्या भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत। अशा प्रकारची गाणी मुख्य प्रवाहात कशी काय आणू शकतात असा सवाल देखील विचारला जातोय। प्रकरण वाढल्यानंतर प्रसिद्ध गायक अरमान मलिकनं आपली चुप्पी तोडली आहे। त्यांनी थेट बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील लेखनावर ताशेरे ओढलेत। त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये लिहिलंय की व्यावसायिक गाणी लिहिण्याचा स्तर इतका खाली घसरलेला पाहून खूप वाईट वाटतं। मला जे ऐकू आलं ते खरंच बरोबर आहे का याची खात्री करण्यासाठी मला हे गाणं पुन्हा ऐकावं लागलं। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी गाण्यांच्या दर्जाची तडजोड केली जाते का, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।